ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. तर आता इथे अर्जुन बोलत असतो फोनवरती. तर आता इथे चालू केलेला असतो त्याने फोन. तर आता हॅलो असं म्हणतो आता इथे सँडी. बोला अर्जुन साहेब असं म्हणतो तो. हॅलो सँडी एनी प्रोग्रेस असं म्हणतो आता इथे अर्जुन. भरपूर मसाला सापडलाय सर असं म्हणतो आता इथे सँडी. म्हणजेच प्रियाचा एक्स बॉयफ्रेंड. मी प्रियाच्या जुन्या 4-5 बॉयफ्रेंडशी बोललोय असं म्हणतो तो. त्याने मला एकच सांगितलं की प्रियाने त्यांच्याकडून पैसे घेतले, त्यांना लुबाडलं, त्यांना फसवलंय आणि या सगळ्याचे पुरावे मी गोळा केलेत सर असं म्हणतो आता इथे सँडी. मला माहित होतं की प्रिया काय फार बरी मुलगी नाही आहे, पण आता कळतंय की तिच्यामुळे खूप जणांना रस्त्यावर यावं लागलंय असं म्हणतो तो. मग ह्याचा आपल्याला फायदाच होईल ना असं म्हणते सायली. ते सगळे साक्ष द्यायला तयार होतील ना असं म्हणते सायली. हो ते नक्कीच साक्ष द्यायला तयार होतील असं म्हणतो आता इथे सँडी. पण त्याआधी मला 2-3 जणांना भेटायचं आहे, कारण की मला खात्री आहे की त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी पुरावा असेल असं म्हणतो तो. आणि नंतर मग आपण भेटूयात असं म्हणतो तो. मग नंतर ती सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला एकत्रच देतो असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. खूप छान काम करतोयस तू असं म्हणतो तो. सर खरं तर हा सगळ्यात माझा सुद्धा स्वार्थ आहे असं म्हणतो आता इथे सँडी. प्रियाने मला पूर्णपणे बर्बाद केलं होतं, पण मी वेळेत सावरलो आणि चांगली नोकरी करतोय. पण हिच्यामुळे खूप जणांची वाट लागली आहे आणि तिला सोडू नका, तिला शिक्षा मिळालीच हवी असं म्हणतो तो. तू काळजी करू नको सँडी, प्रियाच्या प्रत्येक पापाचा हिशोब केल्याशिवाय गप्प बसायचं नाही आता असं म्हणते ती. आणि हो साहेब तुम्ही दोघांनी मला सगळ्यात सामील करून घेतलं हे बघून मला खूप बरं वाटतंय असं म्हणतो आता इथे सँडी. प्रियाला शिक्षा देण्यामागे माझं थोडं जरी कॉन्ट्रीब्युशन असेल ना तर मला चांगलंच वाटेल असं म्हणतो तो. थँक्यू सो मच अर्जुन सर आणि सायली मॅडम. लवकरच भेटूयात असं म्हणतो आता इथे तो. आणि आता अर्जुन बाय म्हणतो आणि फोन ठेवतो आता इथे तो. तर आता इथे अश्विन आणि प्रियाला दाखवलंय. तर आता इथे अश्विन लाईट चालू करतो आपल्या खोलीचा. काय झालं तन्वी असं म्हणतो आता इथे अश्विन. तू इतकी टेन्स का दिसतेस असं म्हणतो तो. तुझी ती मैत्रीण तिला बरं नव्हतं, ठीक आहे का ती आता असं म्हणतो तो. सानिका बरी आहे आता असं म्हणते आता इथे प्रिया घाबरत घाबरत. तर आता इथे अश्विनला कळतच नाही काय चाललंय म्हणून. सानिका असं म्हणतो आता इथे अश्विन. तू तर सारिका म्हणाली होतीस ना असं म्हणतो आता इथे अश्विन. अगं काय झालंय, काय नाव आहे तिच्या मुलीचं असं म्हणतो तो. सारिकाच म्हणाले ना मी आता असं म्हणते आता इथे प्रिया. नाही म्हणाले का? सारिका बरी आहे आता, काळजी वाटायची ती वाटतेच ना असं म्हणते प्रिया. ती नक्की ठीक आहे ना असं म्हणतो आता इथे अश्विन. नाही म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर काळजीपेक्षा भीती जास्त दिसते म्हणून विचारलं असं म्हणतो आता इथे अश्विन. अरे तुला माझा चेहऱ्यावर भीती दिसते? मी काय चूक केली आहे का घाबरायला असं म्हणते आता इथे प्रिया. अरे तर नाही त्याला डर कशाला असं म्हणते आता इथे प्रिया. एक मिनिट असं म्हणते आता इथे अश्विन. तू कुठल्या झोन मध्ये जातेस असं म्हणतो आता इथे अश्विन. तू काहीतरी चुकीचं केलंय असं मी काय म्हणालच नाही असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि तुझ्या त्या मैत्रिणीला मी जिला ओळखत पण नाही, मी फक्त एक डॉक्टर म्हणून तिची चौकशी करतोय असं म्हणतो तो. तू का घाबरतेस एवढी? घाबरत नाहीये मी अश्विन, मी कुठे घाबरते असं म्हणते आता प्रिया. मी घाबरत नाहीये, मी पॅनिक पण होत नाहीये, मला काहीच होत नाहीये रे असं म्हणते आता इथे प्रिया. मी अगदी ओके आहे असं म्हणते ती. एकदम ओके मी असं म्हणतो तो. तर आता इथे अश्विन येतो तिच्याकडे आणि आता तिला बसवतो खाली. म्हणतो शांत हो तन्वी असं म्हणतो तो आणि बसवतो तिला. बस बस असं म्हणतो तो. बावट बघा प्रेक्षक हो अश्विन, मी काय ह्या अश्विन सोबत मुलगा सख बडबडती असं म्हणते आता इथे प्रिया मनातल्या मनात. अशाने ह्याला नसलेला संशयही ओढून देईन. ह्या भीतीमुळे आणखीन चुका नको व्हायला असं म्हणते आता इथे प्रिया. काय झालं असं म्हणतो आता इथे अश्विन. नेमकं काय झालंय? तर आता प्रिया म्हणते अरे अश्विन अरे काय झालं? सारिकामुळे मी दिवसभर माझी खूप धावपळ झाली म्हणून ते दमायला झालं. दमायला झाल्यावर कशी चिडचिड होते ना तशीच चिडचिड होते, बाकी काय झालेलं नाही असं म्हणते ती. मी झोपते म्हणजे फ्रेश होते असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता ती कपडे बदलायला जाते बघा प्रेक्षक हो. या बावीट अश्विनमुळे काय काय बघावं लागणार आहे सुभेदारांना काय माहित बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया जाते बाथरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी. तन्वी अशी का वागते असं म्हणतो आता इथे अश्विन. खरंच कुठल्या मैत्रिणीचा आजारपण आहे की काही वेगळं आहे असं म्हणतो आता इथे अश्विन मनातल्या मनात. तर आता इथे अर्जुन आणि सायली काय ते बोलत असतात. तर आता इथे अर्जुन म्हणतो तुला वाटतं का हा स्ट्रॉंग पुरावा? तर आता इथे सायली म्हणते अजून हे मला मुद्दा तेवढा मजबूत वाटत नाही असं म्हणते आता इथे सायली. तुझा अजूनही विश्वास नाही का सँडीवर असं म्हणतो आता इथे अर्जुन. प्रश्न तो नाहीच आहे असं म्हणते आता इथे सायली. मुळात ही सगळी प्रकरण प्रियाच्या लग्नाच्या आधीची आहेत, तिच्या भूतकाळातली आहेत, आताच काहीच नाही असं म्हणते आता इथे सायली. त्यामुळे ती अश्विन भाऊजींना असं सहज सांगून मुंडाळू शकते की माझ्या भूतकाळाची शिक्षा आता देऊ नकोस, माझा आता फक्त तुझ्यावर प्रेम आहे वगैरे वगैरे असं म्हणते सायली. बायको असं म्हणतो आता इथे अर्जुन. लग्नाआधीचा एखादा अफेअर नवरा माफ करू शकतो, पण जर 7-8 एक्स बॉयफ्रेंड आले ना तर कोणत्या नवऱ्यानं चालणार आहे ते असं म्हणतात इथे अर्जुन. आपल्या बायकोवर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या एका नवऱ्याला चालेलही असं म्हणतात इथे सायली. आणि आपल्याला तर माहितीये अश्विन भाऊजी तिच्यावर किती प्रेम करतात असं म्हणतात इथे सायली. प्रिया त्यांची सहज समजूत काढू शकेल. आपण सगळ्यांना प्रियापासून तोडू शकतो, नेमकं अश्विन भाऊजी तिच्याशी जोडलेले राहतील आणि तेच व्हायला नको असं म्हणतात इथे सायली. यू आर राईट असं म्हणतात इथे अर्जुन. आपण यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढूया असं म्हणतो तो. तर आता तो विचार करत असतो. माझ्याकडे पर्याय आहे असं म्हणते सायली. कुठला असं म्हणतो अर्जुन. प्रियाचा जर आताच एखादं प्रकरण अश्विन भाऊजींच्या समोर आलं तर असं म्हणते आता इथे सायली. हे कसं शक्य आहे? प्रिया एवढी स्मार्ट मुलगी आहे, तिला आता सुभेदार आणि किल्लेदार यांचा पैसा दिसतोय,
ती बाहेर अफेअर कशाला करायला असं म्हणतो इथे अर्जुन. सुभेदार आणि किल्लेदार ह्यांच्यापेक्षा जरी श्रीमंत मुलगा तिच्या समोर आला ना तर सहज ही त्याला आपल्या प्रेमाच्या जाळामध्ये ओढेल असं म्हणते आता इथे सायली. म्हणजे असं म्हणतो अर्जुन, लग्न झाल्यानंतर सुद्धा प्रिया असं काहीतरी करू शकते असं म्हणतो अर्जुन. जर तिला गडगंज पैशासमोर दिसला ना तर ती सहज असं करू शकेन असं म्हणते आता इथे सायली. आणि मग तिचं हे असं वागणं जर अश्विन भाऊजींच्या समोर आलं ना तर मात्र त्यांच्या बायकोवर असलेला विश्वास कायमचा उडेल असं म्हणते आता इथे सायली. आणि मग ते तिला साथ देणार नाहीत असं म्हणते सायली. आता फक्त खूप पैसे पुरवू शकणारा मुलगा प्रियासमोर आणायला हवा असं म्हणते आता इथे सायली. म्हणजे तू म्हणतेस एखादा मुलगा श्रीमंत प्रियासमोर आणायचा आणि असं बघायचं की प्रिया त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणते आता सायली. आपल्याला प्रियाला श्रीमंतीच्या मोहात पाडणं सोपं आहे असं म्हणते आता इथे सायली. कसं आहे, तिला आता पैशांची खूप गरज आहे आणि तिला पैसे पुरवणारी सगळी माणसं आता जेलमध्ये आहेत. तिच्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत हे आपल्याला माहिती आहे असं म्हणते सायली. आणि अश्विन भाऊजी तिला खर्चापुरती थोडीशी रक्कम देतील. आणि अशा परिस्थितीत जर तिच्यासमोर खूप सारा पैसा आला ना तर ती त्या माणसाला स्वतःच्या प्रेमात नक्की पडेल असं म्हणते आता इथे सायली. त्याच्याशी प्रेमाचं नाटक करण्याचा निर्लज्जपणा करायलाही कमी पडणार नाही ती असं म्हणते सायली. तुझं बोलणं मला पटतंय बायको असं म्हणतो अर्जुन. आपल्याला जर हे नाटक करायचं असेल तर प्रिया समोर येऊ शकणारा श्रीमंत सक्सेसफुल बिझनेसमॅन असा एक माणूस मला माहिती आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. कोण असं म्हणते आता इथे सायली. मी बोलतो त्याच्याशी आधी असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे फोन लावतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे अर्जुन बोलतो त्याच्याशी. हॅलो असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे प्रियाला कॉल आलेला असतो. सदाशिवचं टेलरिंगचं दुकान अजून बंद आहे, तिच्या घरालाही कुलूप आहे असं म्हणते आता इथे प्रिया. ठीक आहे, मी स्वतः किंवा महिना येताना दिसले ना मला लगेच कळवा असं म्हणते प्रिया. हो असं म्हणते ती. किती दिवस झाले मी त्यांना शोधते पण त्यांचा काय पत्ताच नाही असं म्हणते प्रिया. म्हणून तर तुम्हाला कळवलं असं म्हणते प्रिया. असं म्हणते ती आणि थँक्यू असं म्हणून आता फोन ठेवते प्रिया. सदा महिना कुठे गेलेत? शेजार पाजारांना आणि त्या 4 कार्ट्यांना सुद्धा माहित नाही असं म्हणते प्रिया. कुठे गायब झाले दोघे असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता ती खूप विचार करायला लागते आणि तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तर आता ती कुणाला दुसऱ्याला फोन लावते. तर आता इथे त्या माणसाला फोन लावते ती कुठल्या तरी चाळीतल्या. तर आता बोला मॅडम असं म्हणतो तो माणूस. बऱ्याच दिवसांनी माझी आठवण आली असं म्हणतो तो. तर आता प्रिया म्हणते ती शांता परत घरी येताना दिसली का असं म्हणतोय प्रिया. नाही अजून तरी नाही. हा पण मी मध्ये मध्ये लक्ष ठेवून असं म्हणतो तो. मध्ये मध्ये लक्ष ठेवून कसं चालेल असं म्हणते प्रिया. पूर्ण वेळ लक्ष ठेव असं म्हणते आता इथे प्रिया. आणि ती आली की लगेच मला कळव असं म्हणते प्रिया. ठीक आहे, तुम्ही पैसे पाठवत राहा, मी नजर ठेवत राहीन असं म्हणतो आता इथे तो. हो पाठवते असं म्हणते आता इथे प्रिया. परत पैशांसाठी काहीतरी करायला हवं असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया काय काय शोधायला लागते रूम मध्ये पैशांसाठी. तर आता ती आपली बॅग बाहेर काढते आणि निघते तिथून. अर्जुन असं म्हणते कल्पना, तुमचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा ती ट्रक चालवणारी मुलं कोण होती काय कळलं का रे असं म्हणते आता इथे कल्पना अर्जुन आणि सायलीला. अगं कळलंच असेल ना असं म्हणतो आता इथे प्रताप. अर्जुन पोलिसांकडून काही अपडेट्स मिळाले का असं म्हणतो प्रताप. अजून काही अपडेट आला नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण पोलीस तपासतायत असं म्हणतो अर्जुन. पण माझी शंका खरी होती असं म्हणतो आता इथे प्रताप. हा अपघात नव्हता, घातपातच होता असं म्हणतो आता इथे प्रताप. अरे कुठलीही मुलं जर ट्रक चालवत असती तर यवाना पोलिसांना सापडलीच असती ना असं म्हणतो इथे प्रताप. हे बघ हा मी तुम्हाला आधीच सांगितलंय, तुम्ही घराच्या बाहेर पडायचं नाही असं म्हणते कल्पना. मी तुम्हाला परत सांगतेय, जोपर्यंत तो अपघात कोणी केलाय हे कळत नाहीये तोपर्यंत तुम्ही घरामध्येच राहायचंय, कळलं असं म्हणते आता इथे कल्पना. अगं असं म्हणते आता इथे अर्जुन. आई तुम्ही विनाकारण काळजी करताय, आम्हाला काही होणार नाही असं म्हणते आता इथे सायली. आणि मम्मा इम्पॉर्टंट काम असेल तर मला जावंच लागेल असं म्हणतो आता इथे अर्जुन. अजिबात नाही हा असं म्हणते आता इथे कल्पना. अरे उद्या काही बरं चालतं झालं तर असं म्हणते आता इथे कल्पना. मी स्वतःला माफ नाही करू शकणार आणि म्हणूनच सांगतेय मी तुम्हाला बाहेर जायची परवानगी देणार नाही म्हणजे नाही असं म्हणते आता इथे कल्पना. तर टेन्शन येतं सायलीने अर्जुनला. आई अगदा बरोबर बोलताय तसं म्हणत आता इथे प्रिया येते बघा प्रेक्षक हो. तर आता ती बॅग घेऊन आलेली असते. अर्जुन अरे तुझ्या कामामुळे तुझे खूप शत्रू झालेत, त्यातलंच कोणीतरी तुझ्या जीवावर उठलं असणार आहे असं म्हणते प्रिया. त्यामुळे बाहेरची जर का कामं असतील तर मी किंवा अश्विन करू ना असं म्हणते आता इथे प्रिया. पण तुम्ही दोघं बाहेर न पडण्यात शहाणपण आहे असं म्हणते आता इथे प्रिया. म्हणजे मी काय आता घरातच माझं ऑफिस सेट करायचंय का असं म्हणतो इथे अर्जुन. अरे ऑफिसची कामं घरात बसून करूच शकतोस की असं म्हणते आता इथे प्रिया. आणि ऑनलाईन मीटिंग्स अटेंड कर असं म्हणतो तो. सगळी कामं ऑनलाईन करू असं म्हणतो इथे अर्जुन. अर्जुन तू का वाद घालतोयस असं म्हणते आता इथे कल्पना. हे बघ तुझी बाकी सगळी कामं चैतन्य बघेल, तू घरामध्ये बसून आता काम करायचंस असं म्हणते आता इथे कल्पना. आई अहो तुम्ही काय प्रियाचं ऐकताय, देव ज्याच्या पाठीशी असतो ना त्याचं कुणीही काय वाकडं करू शकत नाही असं म्हणते आता इथे सायली. देवाने तुम्हाला एकदा वाचवलं, परत जर तुमच्यावर हल्ला झाला तर एका क्षणात होताचं नव्हतं बसायचं असं म्हणते आता इथे प्रिया. तन्वी असं म्हणतो इथे प्रताप. उगाच काहीतरी बोलू नकोस, गप्प बस असं म्हणतो प्रताप. बाबा मी काळजीपोटी बोलते असं म्हणते आता इथे प्रिया. अर्जुन सायलीने घराबाहेर न पडणं हेच सगळ्यांसाठी चांगलं असेल असं म्हणते आता इथे प्रिया. आणि धमकी देत असते ती इनडायरेक्टली. तर आता सायली म्हणते ठीक आहे, आम्ही घरातनं बाहेर पडू नये असं वाटतंय ना तुला, ठीक आहे. विमलताई असं म्हणते आता इथे सायली. काल मी जी वाण सामानाची यादी दिली होती ना ती जरा घेऊन येता का असं म्हणते आता इथे सायली. हो आणि तेच म्हणते आता इथे विमल. तर आता ती घेऊन येते बघा प्रेक्षक होती लिस्ट. तर आता इथे
सायली ती लिस्ट आपल्या हातामध्ये घेते आणि आता ती देते ती प्रियाला. बघा प्रेक्षक हो, ही आपल्या वाहन सामानाची यादी आहे. हे सगळं सामान आजच्या आत घेऊन ये हा, असं म्हणते आता इथे सायली प्रियाला. आणि हो, आज तुला मदत करायला पिशवी उचलायला मी नसेल असं म्हणते आता इथे सायली. विमलताई पिशव्या द्या असं म्हणते आता इथे सायली. तर हो आणते ना असं म्हणते आता विमल आणि पिशव्या आणायला जाते ती. तर आता इथे प्रिया हसत असते. तर आता इथे पिशव्या आणून दिलेली असते विमल. तर आता आई येते असं म्हणून प्रिया निघते. बघा प्रेक्षक हो, आणते हा सगळं सामान असं म्हणते आता इथे प्रिया. असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे प्रिया सामान आणायला जाते. प्रियाला वाटत असे मी प्रियाला बाहेर पाठवून तिला मदत केली असेल, पण तिला कुठे माहिती आहे की हा आमच्या प्लॅनचा भाग आहे म्हणून, असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अस्मिता खेळत असते आपल्या बाळासोबत आणि आता तिथेच असतो सचिन. तर आता इथे सचिन काहीतरी शोधत असतो कपाटामध्ये आणि म्हणतो बेल्ट कुठे आहे. कपाटातच आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. मला सापडत नाही, शोधून दे असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे तयार होत असतो तो. तर आता इथे अस्मिता खेळत असते बाळासोबत. तर आता ती बाळाला बाजूला ठेवते. मी कुठे चाललोय ते विचारणार नाहीस का असं म्हणतो आता इथे सचिन अस्मिताला. मी आता स्वतःचं काहीतरी काम करणार आहे असं म्हणतो आता इथे सचिन. त्यासाठी नोकरी करायचं ठरलं असं म्हणतो तो. इकडे आपला केलंय, आज त्यांनी इंटरव्ह्यूसाठी बोलावलंय असं म्हणतो आता इथे तो. मी आता माझं काम करायचं ठरवलंय, म्हणजे मला माझे पैसे कमवता येतील असं म्हणतो तो. म्हणजे तू प्रॉब्लेम मध्ये येणार नाहीस आणि घरच्यांसमोर आपली मान खाली जाणार नाही असं म्हणत इथे सचिन. तर आता इथे अस्मिता घेतच असते तो बेल्ट. तेवढ्यातच त्याच्याकडून खूप सारे पैसे तिच्या बॅगेतून खाली पडतात. काय खाली पाडलेस तू आता असं म्हणतो सचिन. तर आता इथे खूप सारे पैसे खाली पडलेले असतात. अस्मी असं म्हणतो इथे सचिन. तर आता इथे ती पिशवी असते ना पैशांची, ती बघते आता इथे अस्मिता आणि तिला धक्काच बसतो. तर आता ती शॉकमध्ये जाते. एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडून असं म्हणते आता इथे अस्मिता. होते माझ्याकडे असं म्हणतात इथे सचिन. माझ्या बँकेच्या अकाउंटमधून पैसे निघत नव्हते म्हणून तू किती अस्वस्थ झालेलं पाहिलंय मी असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि तुझ्याकडे तर अजिबातच पैसे नव्हते असं म्हणते आता इथे अस्मिता. मग ही कॅश कुठून आली असं म्हणते ती. हे सगळं काय चाललंय असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता सचिन म्हणतो हे सगळं काय चाललंय म्हणजे मी काहीतरी चुकीच्या मार्गाने पैसे कमवले असं वाटतंय का तुला असं म्हणतो इथे सचिन. काय मी चोरी केली असं म्हणतो सचिन की बँकेत रोडे घातले असं म्हणतो. तर आता अस्मिता म्हणते एवढे पैसे कुठून आले असं म्हणते आता इथे अस्मिता परत सचिनला. एवढंच विचारलंय ना मी तुला असं म्हणते ती. तर काय उत्तरच नसतं त्याच्याकडे. तुझं जेव्हा अकाउंट फ्री झालं तेव्हा मी आई बाबांकडे पैसे मागितले असं म्हणतो तो. त्यांनीच मला हे पैसे दिले असं म्हणतो इथे सचिन. आणि असं सगळ्यांकडून पैसे मागत राहायला नको म्हणून मी स्वतःची नोकरी स्वतःचं काम शोधण्यास ठरवलंय असं म्हणतो तो. बेल्ट सापडलाय ना ते इथे असं म्हणतो तो चिडून. उशीर होतोय मला असं म्हणतो तो. तर आता निघून जातो तो तिथून. सचिन खरं बोलतोय की खोटं असं म्हणते अस्मिता. काहीच कळत नाही मला असं म्हणते ती. आणि त्याच्या आई वडिलांकडे एवढी कॅश नसतीच, मग हे पैसे आले कुठून असं म्हणते आता इथे अस्मिता. तिला आता शंका येते सचिनवरती. तर आता इथे प्रिया गाडी मारत जात असते. बघा प्रेक्षक तेवढ्यातच तिला कॉल येतो. हॅलो असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता कल्पना म्हणते लागला. हा तन्वी अगं दुकानामध्ये पोचलीस ना तू असं म्हणते कल्पना. नाही आई मी जाईन भाजी 1-2 कामं आहेत मग करून जाते हा असं म्हणते आता प्रिया. अगं तन्वी तुला जी काय कामाची यादी दिली आहे ना ती खूप अर्जंट आहे असं म्हणते कल्पना. ती तू ताबडतोब घे. हे बघ तुझी जी काय कामं असतील ना ते तू नंतर कर आणि लगेचच घरी निघून ये असं म्हणते आता इथे कल्पना. आणि हो हे बघ पोचल्या मला फोन कर असं म्हणते कल्पना. आणि तो फोन त्या दुकानदारला दे, मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणते आता इथे कल्पना. हो ठीक आहे असं म्हणते आता इथे प्रिया. ठीक आहे येवणा तू दुकानामध्ये पोचायला हवं होतंस असं म्हणते आता इथे कल्पना. नाही म्हणजे माझा अंदाज तोच होता की तू आता पोचली असशील म्हणून मी तुला फोन केला ना असं म्हणते कल्पना. मी पोचते आणि तुम्हाला कॉल लावून देते ठीक आहे असं म्हणते आता इथे प्रिया. हा लवकर जा गं असं म्हणते आता कल्पना. ठेव फोन असं म्हणते ती. काय कटकट आहे असं म्हणते आता इथे प्रिया. घरचीच कामं करत बसले तर पैशाचा बंदोबस्त कधी करू असं म्हणते आता इथे प्रिया. फॅन्टॅस्टिक मामा असं म्हणतो अर्जुन. अशीच फोन करत राहा आणि तिला त्रास देत राहा आणि अपडेट देत राहा असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर प्रताप म्हणतो अर्जुन हे सगळं तुम्ही आम्हाला का करायला सांगताय, आम्हाला का माहित नाही असं म्हणतो प्रताप. पण आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं म्हणतो प्रताप. आणि खरं सांगू का तन्वीने आजपर्यंत आपल्याला जो काय त्रास दिलाय तो व्याजासकट परत द्यायला खूप मजा येते असं म्हणतो इथे प्रताप. तर आता इथे कल्पना पण असते. तर आता इथे सायली अर्जुनला काहीतरी इशारा करते आणि अर्जुन म्हणतो मी आलोच. तर आता अर्जुन आतमध्ये जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो बॅग घेऊन येते प्रिया आणि आता ती बॅग ठेवते आपल्या कारमध्ये. तर आता इथे तिला कॉल आलेला असतो. तर आता इथे कॉल घेते ती. हॅलो असं म्हणते आता इथे प्रिया. हो आई मी सगळं सामान घेतलंय असं म्हणते आता इथे प्रिया. आई तू परत कॉल करत राहिलीस तर मला जास्त वेळ नाही का लागणार आहे यायला असं म्हणते प्रिया. हा हो मी येते असं म्हणते प्रिया. तर आता इथे कल्पनाचा कॉल असतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो प्रिया म्हणते कल्पीला काय उद्योग नाही, असं वाटतंय ना की हे वाहन सामान लवकर नाही पोचलं तर उपाशी मरणार आहे असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक हो प्रिया जाते आणि बसते आपल्या गाडीमध्ये. तर आता इथे एक श्रीमंत माणसाला दाखवलंय आणि साहेब म्हणून रडत असतो आता एक ड्रायव्हर. तर आता प्रिया बघते त्या दोघांना. तर आता खूप छान हिरो खेटलाय, खूपच हँडसम बघा प्रेक्षक. आणि प्रिया बघत असते त्याला. मी कधी पण विसरणार नाही साहेब असं म्हणतो तो. मी काही केलं नाही तुमच्यासाठी असं म्हणतो आता इथे तो. माझ्या आईच्या आईला कर्जाचे 7 लाख कळल्यावर मी खूप घाबरून गेलो होतो असं म्हणतो ड्रायव्हर. आणि मी कुठून आणणार हो एवढे पैसे असं म्हणतो तो. आणि आता
मला तुम्ही बोलताय तुमच्यासारखा देव माणूस या जगात कुठेच भेटणार नाही असं म्हणत होता इथे तो ड्रायव्हर. मी तुम्हाला सांगितलंय की नाही असं म्हणत होतो. तुमच्या आईला मी माझ्या आईसारखं मानतो असं म्हणत होता इथे तो श्रीमंत माणूस. मी माझ्या ड्रायव्हरसाठी एवढं नाही करू शकत असं म्हणत होतो. तर आता इथे बॅग असते तिच्याकडे पैशांची. तर आता इथे पैसे बघून तोंडाला हाफ सुटते बघा प्रेक्षक प्रियाच्या, कारण तिला पैसे हवे असतात. तर आता इथे बहुतेक अर्जुनने प्लॅन केलेले असते ह्या मुलाला, कारण अर्जुन म्हटलेलं असं ना एक माझा असा मित्र आहे जो श्रीमंत आहे आणि त्याच्या ट्रॅपमध्ये नक्कीच अडकू शकते प्रिया म्हणून. तर आता हाच तो मुलगा आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया बघतच थांबते ते पैसे, कारण सुटकेसमध्ये खूप पैसे असतात. तर आता इथे प्रिया बघतच थांबते आणि तो मुलगा मात्र पैसे देत असतो त्याच्या ड्रायव्हरला. हे घ्या असं म्हणत होता इथे तो. हे 10 लाख रुपये असं म्हणतो तो. तुमच्या आईची सर्जरी एवढ्या पैशात होईल असं म्हणतो तो. नंतर औषधांसाठी अजून पैसे लागतील तेव्हा माझ्याकडे हक्काने मागा. ऐनवेळी काही झालं तरी मागा, पण आई बरी झाली पाहिजे असं म्हणतो तो. आई बाबा आम्ही नक्की काय करतोय ह्याचे प्रश्न पडलाय ना तुम्हाला. आमच्या बाबतीत काळजी वाटणे स्वाभाविक आहे असं म्हणतात इथे सायली प्रतापाने कल्पनाला. पण आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही जे करतोय ते योग्य करतोय आणि आज त्यासाठी आम्हाला बाहेर पडावं लागेल असं म्हणते सायली. नको ना ग असं म्हणते कल्पना. अगं तुम्ही नका बाहेर जाऊ, उगाच माझ्या ना जीवाला घोर लागून जाईल असं म्हणते आता इथे कल्पना. आई आहो इतकी महत्वाची गोष्ट नसती ना तर मी काही बोलले नसते असं म्हणते सायली. पण आज बाहेर जावंच लागेल आणि आम्ही तुमच्या संपर्कात राहूच कायम आणि मेसेज करत राहीन, फोन करत राहीन असं म्हणते सायली. असं म्हणते ती. तर आता प्रताप म्हणतो सायली खरं सांगू का, मलाही असं वाटतंय की ह्या परिस्थितीत तुम्ही बाहेर जायला नको असं म्हणतो आता इथे प्रताप. तर सायली म्हणते फक्त आजचा दिवस बाबा, आज खूप महत्वाचं काम आहे बाहेर म्हणून जावं लागणार आहे असं म्हणते आता इथे सायली. आजपर्यंत तुम्ही आम्हाला साथ दिली आहे ना, मग आता थोडक्यासाठी अडवू नका असं म्हणते आता इथे सायली. तर कल्पना म्हणते ठीक आहे, खरं तर मला आवडत नाही आहे पण जा बाहेर लवकर घरी या असं म्हणते आता इथे कल्पना. हो आहे असं म्हणते सायली. आणि हो सतत मला मेसेज करत राहा असं म्हणते आता इथे कल्पना. आणि मी जर का फोन केला तर तो फोन उचलायचा असं म्हणते कल्पना. करेक्ट असं म्हणतो प्रताप. हो आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक सायली बाहेर निघणार आहे. तर आजचा एपिसोड इथे संपतो. तर आता बघूया रिकापती काय ते. तर आता इथे तो मुलगा म्हणजे श्रीमंत मुलगा म्हणत असतो ड्रायव्हरला माझ्याकडे मोजता येणार नाही इतका पैसा असं म्हणतो तो. आणि प्रिया सगळं ऐकत असते. पैसे खर्च करायला जवळची व्यक्ती नाही असं म्हणतो तो. तर आता इथे प्रिया म्हणते खरंच एकटा असेल तर ह्याची न मोजता येणारी संपत्ती गायब व्हायलाच हवी असं म्हणते प्रिया. तुझ्या व्यतिरिक्त कोणी कमवणार नाही का असं म्हणतो आता इथे तो. म्हणजे तो बघा प्रेक्षक हो श्रीमंत मुलगा. तर आता इथे तो श्रीमंत मुलगा बोलत असतो प्रियाशी आणि आता इथे कोणीतरी म्हणजेच अर्जुन ऐकत असतो त्या दोघांना आणि कॅब घातलेला असतो. त्यामुळे अर्जुन ओळखायला येत नाही, मात्र अर्जुन ऐकत असतो त्यांचं सगळं बोलणं. बाबा ह्या सगळ्या स्ट्रेसमुळे गेल्या वर्षी पॅरालिसिस झाला आणि आईला माझ्या कॅन्सर आहे असं सांगत असते आणि खोटी स्टोरी सांगत असते बघा प्रेक्षक हो प्रिया त्या मुलाला. आणि अर्जुन आणि सायली सगळं ऐकत असतात आणि जितकी नाटकं करायची तिला करू देत असं म्हणतात इथे अर्जुन. आपल्यालाच फायदा आहे, ती आपल्या ट्रॅपमध्ये बरोबर आहे अडकली आहे असं म्हणतात इथे अर्जुन. तर बघा प्रेक्षक हो रिकाप सुद्धा इथे सांगतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.